नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव आपल्यासमोर सादर करीत आहे डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाई. लेखकाचे मनोगत. रमाई ही माझी पहिलीच कादंबरी. रमाई या संपादित काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने रमाई संबंधी काही लेखन वाचले. रमाईच्या व्यक्तित्वासंबंधी शक्यतर अधिक विचार करावा असे वाटले आणि त्यातून या कादंबरीचा जन्म झाला. एखाद्या स्त्रीला कोट्यवधी लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे आणि जीवाच्या आर्ततेने माता म्हणावे ही घटनाच अगदी अपूर्व आहे. एका गरीब माणसाच्या मुलीचे एका वणव्याशी लग्न झाले. त्या वणव्यात उजळून ती रमाई झाली. पण रमाईला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. अत्यंत आर्तगुणी असे ते व्यक्तिमत्व आहे. रमाई ही करुणेची स्वयंभू कविता आहे. रमाईच्या व्यक्तित्वाला आसवांच्या मुक्या नदीचा मोठा मोहक आकृतिबंध आहे. एका अथांग दुःखाच्या शिल्पाचे लावण्य म्हणजे रमाई. एका नगण्य अशा गरीब कुटुंबातली ही पोर आपल्या त्यागाच्या श्रीमंतीने, कारुण्याच्या वैभवाने आणि आर्ततेच्या दौलतीने कोट्यवधी लोकांच्या काळजावर आई म्हणून कोरली जाते. रमाई हे कारुण्य बाबासाहेब आंबेडकरांच्या भावजीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. रमाईच्या मृत्यूने त्यांना वेडेपिसे केले होते. 28 डिसेंबर 1940 साली थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी कृतज्ञतापूर्वक रमाईंना अर्पण केला आहे. इन्स्क्राइब्ड to the memory of Ramu as a token of my appreciation of her goodness of heart, her nobility of mind, and her purity of character, and also for the cool fortitude and readiness to suffer along with me, which she showed in those friendless days of want and worries which fell to our lot. रमाई शालीनतेची आणि विनम्रतेची मूर्ती होती. अडचणींशी भांडत रमाईने आयुष्यभर पतीच्या सुरक्षिततेची काळजी वाहिली. हाच रमाईचा धम्म होता आणि तो रमाईवर कोणी लादलाही नव्हता. बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, तसे ते वाण होते. एका अदृश्य आगीत रमाई जळत होती. तिचा जीवनसाथी युगाला नवा आशय आणि नवी दिशा देण्यात गुंतला होता. त्याच्या कृती उक्तींनी देशात चक्रीवादळे उठत होती. त्याच्या वाणीतून लाव्हा सांडत होता. या देशातील जगावेगळ्या पशुतेशी तो एकटाच भांडत होता. आणि इकडे रमाई दारिद्र्याशी एकटीच भांडत होती. सुमारे 36-37 वर्षांचे आयुष्य रमाईला लाभले. हे वय काही मरण्याचे नव्हते. पण रमाई गेली. तिने सुमारे 27 वर्षे बाबासाहेबांचा संसार केला. या काळात तिने सासऱ्याचा मृत्यू पाहिला, नवऱ्याच्या मोठ्या भावाचे मृत्यू पाहिले, तिच्या गंगाधरचा, रमेशचा, इंदूचा आणि राजरत्नचाही मृत्यू पाहिला. त्याआधी तिने आई वडिलांचेही मृत्यू पाहिले होते. रमाईला या मृत्यूंनी दमवले, कष्टांनी थकवले, काळजांनी तिचे काळीज कुरतडले. अशी ही रमाई बाबासाहेबांच्या आयुष्याचा 1956 पर्यंतचा युगप्रवर्तक बौद्धिक पराक्रम पाहिला. या महापुरुषाच्या तेजस्वितेचे सर्व आविष्कार पाहायला जिवंत राहायला हवे होते. आंबेडकर या झंझावाताचा 1935च्या सुमारास तर केवळ पहिला अंक सादर झाला होता. दीक्षाभूमीवर, चैत्यभूमीवर, सिद्धार्थ कॉलेजच्या रूपाने मुंबईत, मिलिंदच्या रूपाने औरंगाबादेत त्यांनी नवी विद्रोही पंढरपूर वसवली. ती पाहायला रमाई हवी होती. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे सगळे उच्चांक तर पुढच्या काळातच साकार झालेत. पण रमाई थांबलीच नाही. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही. शब्दांशिवाय मैफल तू मावत नाहीस स्वरातही. डोळ्यांमध्ये व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही. आर्ततेची सदाफुली तू मावत नाहीस अश्रूतही. सूर्यासोबत संसार तुझा
चांदणे झालीस आगीतही, सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही. रमाई आगीतही चांदणे झाली. तिने जळण्याचा गौरव मानला. सूर्यासोबत जळत तिने संसार केला आणि तोच आपला सर्वश्रेष्ठ सन्मान मानला. युगप्रवर्तकाचा हात, सौंदर्याचा शिल्पकार हात या देशातील क्रांतीची कलमे लिहित होता. त्यावेळी कुटुंबाची चिंता त्यांच्यापर्यंत पोहोचून तो विचलित होऊ नये यासाठी रमाईने आपल्या आयुष्याला जोड लावली. ह्या तिच्या कृतीने तिला देशातील उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता दिली. त्या रमाईवरची ही माझी पहिलीच कादंबरी. माझे मित्र अमोल प्रकाशनचे भगवंत आठवले यांनी ही कादंबरी प्रसिद्ध केली. याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक कृतज्ञ आहे. त्यांनी नव्यानेच हे प्रकाशन सुरू केले आहे. त्यांच्या या प्रकाशनाकडून आंबेडकरवादी साहित्याची उत्कृष्ट सेवा घडो ही सदिच्छा व्यक्त करतो. तसेच माझे जीवलग मित्र अनिल ढेंगळे यांनी प्राण ओतून रमाईचे मुखपृष्ठ सिद्ध केले. याबद्दल त्यांचे किती आभार मानू. यशवंत मनोहर, नागपूर, 14 ऑक्टोबर 1991. दुसरी आवृत्ती, लेखकाचे मनोगत. रमाई ही माझी पहिलीच कादंबरी. रमाईच्या लेखनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच अशा निवेदनपर आणि कथनपर लेखनाच्या परीक्षेला बसलो होतो. पण जमेल का, साधेल का या प्रश्नांना मला थांबविण्याची वा त्रास देण्याची हिंमत झाली नाही. मन अनावर झालं होतं. मनाला अनोखी भरती आली होती. या सर्व आवेगाच्या काळात जमेल का, साधेल का असे प्रश्न असू शकतात याचंच विस्मरण मला झालं होतं. प्रकाशनानंतर 5-6 महिन्यातच रमाईची पहिली आवृत्ती संपली. जाणकार वाचकांचे, काही समीक्षकांचे, कार्यकर्त्यांचे आणि खेड्यापाड्यातील असंख्य लोकांचे सुंदर अभिप्राय आले. खूप खेड्यापाड्यामधून रमाईच्या सामूहिक वाचनाचे कार्यक्रम झाले आहेत. एक जण वाचतो, इतर असंख्य लोक ऐकतात. अनेकदा हे लाऊडस्पीकर लावूनही झाले आहे. बाया माणसे ऐकतात, रडतात, गलबलून जातात, अंतर्मुख होतात. या श्रोत्यांचे गळे गदगदून येतात, डोळे भरून येतात. रमाई वाचताना, ऐकताना अनेकांच्या डोळ्यात मी आसमानची अनावर गर्दी पाहिली आहे. असं का व्हावं? या कादंबरीच्या लेखन प्रक्रियेत आणि लेखन प्रयोजनात या प्रश्नाचं उत्तर असेल का? कळायला लागलं आणि वाचायला लागलो तेव्हापासून रमाई नावाचं एक अबोल दुःख मनात पेरलं गेलं. हे दुःख क्रमाने उगवत गेलं, वाढत गेलं. हे दुःख अबोल खरं, पण ते माझ्या तहानेशी बोलू लागलं. या दुःखाने माझ्या मनात आपलं राज्य स्थापन केलं. पण तरीही या दुःखाचा नेमका आशय आणि त्याची स्वतःची अशी आकृती मला भेटत नव्हती. महिना तर कधी वर्ष ही दुःखाची कविता मनात निजून राहायची. माझ्या कामाच्या व्यापात हे समजूतदार दुःख कधी मनाच्या एका कोपऱ्यात स्वतःला घेऊन जायचं. पण मी रिकामा आहे, जरा निवांत स्थितीत आहे हे लक्षात येताच हे दुःख मला बेचैन करायचं. मला आविष्कार मागायचं. माझ्या मनाच्या गर्भातून बाहेर येण्यासाठी तडफडत राहायचं. रमाई ही केवळ एक व्यक्ती नव्हती, एखादं पात्र नव्हतं. ती केवळ एक स्त्री नव्हती, ते होते मातृत्वाचे महाकाव्य. ती मातृत्वाची, मातृमनाची काळीज कथा होती. जीवनाचा तो एक संपूर्ण दुःखाशय होता. रमाई मातृत्वाचं आसवांनी पुरवणारं मीठ होती. जीवनाचे एक नाव दुःख असं आहे आणि आई म्हणजे या दुःखाची अंतहीन ओवी. रमाई नावाच्या या दुःखाच्या अंतहीन ओवीने मला का झपाटलं असावं याचा विचार मी करतो तेव्हा लक्षात येतं, दुनियेत चंद्र सूर्याच्या मज कुणीच घेतले नाही. या जन्माची कधी माझ्या कुणी आई झाले नाही. कळायला लागले तेव्हापासून या सामूहिक निर्णिवेचं आक्रंदन माझ्या मनात सुरू आहे. आपापल्या मायच्या पोटी जन्माला आलेल्यांचे जन्म वाऱ्यावर अनाथ. या जन्मांच्या मातृत्वाचं काय?
या जन्मांच्या माझ्यातील सामूहिक नेणिवेला जेव्हा रमाई या मातृत्वाची ओळख झाली, त्यावेळी सांस्कृतिक मातृत्वाच्या या महाकाव्यानं मला झपाटून टाकलं. वाटलं या दुःखावरच माझा प्राण पोचला आहे. हे दुःख होऊन गेलं नसतं तर कदाचित मनुष्य म्हणून, लेखक म्हणून इथे आपली रुजुवातच झाली नसती. वाटलं या दुःखाच्या आशयात आपल्याही चिंतेचा एक रक्ताळलेला धागा आहे. आपला जन्म याच दुःखाच्या पोटी झाला आहे. वाटलं कोणीतरी हे व्याकुळ दुःख झालं म्हणून तर चंद्रसूर्याच्या दुनियेचं दार आपल्यासाठी उघडलं गेलं. रमाईमध्ये आणि माझ्यामध्ये वाहणारं हे रक्त ज्या क्षणी मला दिसलं, त्या क्षणी मी झपाटला गेलो. माझा प्राण एका नव्या उजेडाने भिजला. रमाईचा मी देणेकरी झालो, ऋणाईत झालो, कर्जदार झालो. या महामातेचं गाव कुसाबाहेरच्या आणि इतरही सर्वच दुःखितांच्या या सांस्कृतिक महामातेचं कर्ज घेऊन अनेक वर्ष चालत राहिलो. हयात नसलेल्या या सावकाराचं कर्ज फिटावं असं तर वाटायचं, पण ते फेडावं कसं तेच कळत नव्हतं. अर्थात रमाई हे कर्ज मागत नव्हतीच. रमाई काही मागत नसतेच. न मागता न घेता ती फक्त देत असते. पण मी मात्र रमाई या दुःखाचं कर्जबाजारी झालो होतो. मी हे मनाला लावून घेतलं होतं. माझ्यावरील कर्जाचे डोंगर मी पाहत होतो आणि कर्ज न मागणाऱ्या या सावकाराचं कर्ज मी फेडलं नाही तर जन्माची आई झालेल्या या दुःखाचा मुलगा ठरण्यास मी अपात्र झालो असतो. तेव्हा या सांस्कृतिक अनाथपणापेक्षा रमाईच्या कर्जातून मुक्त होणंच अधिक हिताचं होतं. ही ठिणगी अनेक वर्ष उरात तगमगत होती. काही वर्षांपूर्वी एका कवी मित्रानं रमाई या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. उरातली ठिणगी मोहरली. त्यानिमित्तानं रमाई संबंधी थोडं वाचलं, पण जे वाचायला मिळालं त्याचं नीट चरित्रही झालं नसतं. तेव्हा कादंबरी कशी व्हावी? मधल्या काळात ज्येष्ठ लेखक बंधू माधव यांची रमाईवरची कादंबरी वाचली. तिचं स्वरूप निराळ होतं. माझ्या मनातली रमाई वेगळी होती. तिचं ते रूप नव्हतंच. माझ्या प्रतिभेला आलेला अनुभव सर्वस्वी निराळाच होता. तो अनुभव कारुण्याच्या महाकाव्याचा होता. माझ्या मनात घडत होतं ते शिल्प एका सांस्कृतिक महादुःखाचं होतं. अथांग दुःखाची कवितेतही न मावणारी कविता अशी रमाई माझ्या प्रतिभेत उमलत होती. त्यात रंजनालाही जागा नव्हती आणि शृंगारालाही स्थान नव्हते. सांस्कृतिक मातृत्वाला वंचित राहिलेल्या कोट्यवधी दुःखांच्या सांस्कृतिक महामातेचं महाकारुणिक रूप माझ्या प्रतिभेला भावलं होतं. मनातलं ते शिल्प शब्दात बांधणं आवश्यक होतं. ते निराळं होतं. रमाई हा माझा उत्कट आणि अनोखा अनुभव होता. उपलब्ध तपशिलातील काही भाग या अनुभवातून गळत होता. नवा तपशील जुळत होता. एका दुःखाला व्यक्तिमत्व फुटत होतं. एक व्यक्तिमत्वाकृती, एक मानस चित्र आता प्रतिभेत पालवू लागलं होतं. बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळ भागात 2 दिवसात 7-8 भाषणं दिली. त्यातलं एक भाषण यवतमाळ शहरातील वैशाली नगरात दिलं. ऐन वेळेवर मी रमाईवर बोलावं असं संयोजकाने सांगितलं. माझ्यासाठी ती इष्टापत्तीच ठरली. मी रमाईवर बोललो. सभा अंतर्मुख झाली होती. काय घडत होते ते कळत नव्हतं, पण मी थरारलो होतो. सभा स्पुंदत होती. टेप केलेल्या या भाषणातील रमाई दुसऱ्या दिवशीही लोकांनी ऐकली. मीही तिथे हजर होतो. कॅसेटमधील रमाई ऐकतानाही माणसं रडताना मी पाहिले. त्या क्षणी मला वाटलं रमाईच्या ऋणातून थोडे बहुत का होईना आपण मुक्त होऊ शकतो. थोडे बहुत का होईना आपल्यात ऐपत आहे. आणि मी निर्णय घेतला. रमाई हा आपला अनुभव कादंबरीतून साकार करण्याची मी प्रतिज्ञा केली. करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही.
अशी माझ्या अनुभवात उमललेली ही करुणेची स्वयंभू कविता कादंबरीत उभी करण्याचा मी प्रयत्न केला. केवळ 5 दिवसात हे लेखन पूर्ण झालं. सकाळी अज्ञातवासात जाऊन बुडत होतो. दिवसभर सतत झड लागल्यासारखा लिहित होतो. या काळात घटना प्रसंगांशी मी बोलत नव्हतो, तर मध्ये आणि मागे, आजूबाजूला आणि पुढे रमाईचे व्यक्तिमत्व रुणझुणत होतो. यावेळी अजून शब्दांना न सापडलेल्या रमाईच्या व्यक्तित्वाशी बोलत होतो. रमाई हा आतला अनुभवच इतका अनावर झाला होता की पहिला प्रयत्न असूनही कसं जमेल हा प्रश्न माझ्यासाठी अस्तित्वातच उरला नव्हता. राहवत नव्हते आणि मी लिहित होतो. विहिरीत झरे लागावे तसे प्रतिभेचे झाले होते. शेवटचा शब्द लिहून झाला त्यावेळी मन ढग बरसून गेलेल्या आभाळासारखं मोकळं झालं होतं. एका वेगातून बाहेर आलो होतो. एका धुंदीतून बाहेर पडलो होतो. कारुण्याच्या महाकाव्यात भिजून गेलो होतो. माझ्या प्रतिभेच्या पोटी रमाई अशी जन्माला आली. 3री आवृत्ती, लेखकाचे मनोगत. पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि आदरणीय नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू आणि अभिनेत्री सुहास जोशी यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावरून रमाईचे वाचन केले. हे वाचन महाराष्ट्रातील सर्वच केंद्रांनी प्रसारित केले. नटसम्राटांच्या आवाजातील लावण्याने रमाई महाराष्ट्रभर पोहोचली. या निमित्ताने डॉक्टर 2-3दा घरी आले. त्यांच्या समृद्ध व्यक्तित्वाचा सहवास मला लाभला. त्यांच्याशी बाबासाहेबांवरील नाटकाच्या अनुषंगाने काही चर्चा मला करता आली. डॉक्टर श्रीराम लागू हे माझे वैचारिक नातेवाईक आहेत. या माझ्या एका वैचारिक नातेवाईकाशी रमाईनेच गाठ घालून दिली. डॉक्टरांच्या सहवासाचे हे सुख एखाद्या मानपत्रासारखे मी जपणार आहे. महाराष्ट्र टाइम्स या महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ आणि सुसंस्कृत दैनिकाने काही वर्षांपूर्वी मागल्या दशकातील 20 कादंबऱ्यांची यादी प्रकाशित केली होती. त्या यादीत रमाई होती. आपण मनःपूर्वक लिहायला हवे हे मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवले. 27 मे 1999, यशवंत मनोहर.